तर आज आपण आंब्यापासून एक न्यू रेसिपी बघणार आहोत। इकडे कुठे बाहेर गेले की आंबेच दिसत आहेत, कारण आता आंब्याचा सीझन आहे। तर चला आज आपण आंब्याचा शिरा बनवू। खूप छान लागतो। एक वेळेस नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा। मी अशा पद्धतीने आंब्याचा पूर्ण गर काढून घेत आहे बघा। आपले हात पण भरणार नाहीत आणि गर एका साईडला आणि आंब्याची टपर एका साईडला होतील। तुम्ही अशा पद्धतीने चाकूच्या सुरीने हा पूर्ण गर असा काढू शकता। खूप छान लागतो शिरा। तुम्ही एक वेळेस ट्राय करा। बऱ्याच रेसिपी ट्राय केल्या असतील, ही रेसिपी ट्राय केली का तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही असा शिरा बनवला आहे का? व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला। अशा पद्धतीने मी हा सर्व गर काढलेला आहे। आपल्याला मिक्सरने फिरवून घ्यायचा आहे। याने काय होईल, आपला रस हा पूर्ण बारीक होईल। आंब्याचा गर तो असा चोथा चोथा राहणार नाही बिलकुल। मी इथे कढईमध्ये 2 चम्मच तूप घालणार आहे। यासाठी आपल्याला तूप घालायचं आहे। साजूक तूप घातलेलं आहे मी इथे 2 चम्मच। आणि याच्यामध्ये 1 वाटी मी रवा टाकत आहे बघा। असं चाळून घ्यायचा आहे आपल्याला रवा। बारीक रवा हवा आहे आपल्याला। मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। आपल्याला मस्त कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बघा, आपल्याला कमी गॅसवर रवा भाजून घ्यायचा आहे असा साधारण लालसर होईपर्यंत। जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे एकदम कमी गॅसवर बघा। अशा प्रकारे मी दाखवत आहे तुम्हाला। सारखं फिरवायचं आहे, नाहीतर आपला कढईला बुडाला रवा हा लागतो, करपतो। त्यामुळे आपल्याला सारखं असं परतून घ्यायचं आहे। जास्तच आपल्याला तांबूस रवा बिलकुल भाजायचा नाही। एकदम आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत हलका रवा भाजून घ्यायचा आहे बघा। अशा प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे। तूप आपल्याला भरपूर असं घालायचं आहे। मी इथे 2 चम्मच घातलेले आहे 1 वाटी रव्याला। तर पुरेसं झालं बघा तेवढं तूप। एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा, सर्वांना आवडेल। खूप छान लागतो असा शिरा। तुम्ही कधी बनवला का नक्की सांगा कमेंटमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला। तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। मी यामध्ये 1 वाटी 2 आंब्याचा रस टाकला, यामध्ये गर तो पूर्ण 1 वाटी गर झालेला आहे आपला। 1 वाटी रव्याला 1 वाटी गर हा पुरेसा होतो बघा। अशा प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे। बिलकुल आपल्याला इथं थांबायचं नाही, ही प्रोसेस फास्ट करायची, नाहीतर हा आपला शिरा असा घट्टसर होतो, कडक होतो अशा प्रकारे। आणि आपल्याला यामध्ये हळूहळू पाणी टाकायचं आहे बघा। मी एकदाच टाकलेलं आहे, तर तुम्ही हळूहळू पाणी टाका यामध्ये। थोडं 2 ते 3 मिनिटं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे, नाहीतर गाठी होतील। अशा प्रकारे तुम्ही हळूहळू पाणी टाका यामध्ये आणि असं सारखं आता परतून घ्या। ही प्रोसेस आपल्याला थोडी फास्टच करावं लागते, नाहीतर रव्याचा हा गाठी होतो, तर एकदम असा कडक रवा होतो आपला। अशा प्रकारे तुम्ही पाणी गरम करून सुद्धा घेऊ शकता। अशा प्रकारे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। कोणतेही लम्स गाठी राहिल्या नाही पाहिजे आपल्या बिलकुल या शिऱ्यामध्ये। मी इथे 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। 1 वाटी रवा, 1 वाटी गर आणि 1 वाटी पाणी। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर टाकायची आहे। तुम्हाला जसं गोड पाहिजे तुम्ही तसं टाकू शकता। हे पूर्ण आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे। अर्धी वाटी साखर घालायची आपल्याला। मी यामध्ये विलायची पावडर टाकलेला आहे, तुमच्या आवडीनुसार आहे। तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता यामध्ये। किती छान आपला शिरा रेडी झालेला आहे बघा। एकदा जर अशा प्रकारे तुम्ही शिरा बनवला तर आठवड्यातून 2 वेळेस नक्कीच बनवाल। इतका मस्त असा छान लागतोय। कलर पण बघा किती छान असा येलो आलेला आहे आपल्या शिरेला। 4 ते 5 मिनिटांमध्ये आपला शिरा रेडी होतो। आपल्याला 2 मिनिटं असं सारखं परतून घ्यायचं आहे बघा। अशा प्रकारे
बिलकुल आपण कोणताही कलर घातलेला नाही. हे जो आंब्याचा गरचाच कलर आहे, पूर्ण नॅचरलच कलर आहे. बिलकुल आपण कोणत्याही कलरचा वापर केलेला नाही यामध्ये. एक वेळेस नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा शिरा. पूर्ण हा गोळा एकजीव असा एका साईडला यायला म्हणजे आपला शिरा असा परफेक्ट झालेला आहे. तरीही 1 मिनिट फिरवावं लागेल आपल्याला अशा प्रकारे. बघा आपला शिरा असा जागा सोडायला लागलेला आहे, म्हणजे आपला शिरा असा परफेक्ट झालेला आहे. तुम्हाला दाखवते बघा फिरून. कढईपासून जागा सोडत आहे आपला शिरा.